and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 65. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 65. मित्रमैत्रिणींनो, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत. विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल. आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे. ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती, आठवतंय ना? आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय. तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका. बाई, माझी रेस केव्हा होईल? अगं धीर धर रंजना, आधी लहान मुलांच्या स्पर्धा संपू दे. मला कंटाळा आलाय, मला भूकही लागलीये आणि तहान सुद्धा. रंजना, किती लहान बाळासारखं करतेयस. ऐकणाऱ्यांनो, आज संतोष रंजनाच्या शाळेतली मुलं क्रीडा स्पर्धांसाठी दुसऱ्या एका गावाला गेली आहेत. वेगवेगळ्या गावांमधून मुलांचे गट एका मोठ्या मैदानावर एकत्र झालेत. तुमच्या शाळेतली मुलंही अशा स्पर्धांना जात असतील नाही का? बघूया मग वडगावच्या शाळेतले आपले मित्रमैत्रिणी किती बक्षिसं मिळवत आहेत ते. I am hungry and thirsty and I am bored. रंजना, you are a big girl now. Don't act like a baby. शर्यतीच्या आधी कधी खायचं नसतं. You should never eat just before a race. मग पाणी तरी पिऊ का? Just drink a little water and don't talk so much. रंजना, मुलींची 100 मीटरची धावण्याची स्पर्धा सुरू होती. चल चल लवकर. चल रंजना, पटकन जा. रंजना, बक्षीस मिळवायचं. Come first. रंजना, बेस्ट ऑफ लक. रंजना, काय झोपेतीस की काय? जोरात पळ. Come on, रंजना. Come on, रंजना. ए, एकदा ती बघ पुढे गेली. Come on, रंजना. ये, रंजना पहिली आली. रंजना जिंकली. रंजना फायनल मध्ये पहिली आली. आपल्या शाळेला आणखीन एक बक्षीस मिळालं. आता आपल्या शाळेला आतापर्यंत किती बक्षिसं मिळाली? लहान मुलांच्या शहरातील त्या राहुलला पहिलं बक्षीस, मग हे रंजनाचं बक्षीस, मग खो खोची मॅच झाली त्यात बक्षीस, मग हायस्कूलची कबड्डीची मॅच त्यात हारलो आपण. फायनलच मॅच हारलो. येस. सो वी विल गेट द सेकंड प्राइज फॉर कबड्डी. गुड. आता बघूया अजून किती बक्षिसं मिळवताय तुम्ही मुलं. बट वेअर इज रंजना? I saw her somewhere. There she is, near the tree. Ranjana, come here. मी जिंकले. I won. I came first. Yes, Ranjana, very good. We are proud of you. Ranjana, where did you go after the race? We looked for you everywhere. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे 2 शब्द माहीत आहेत का? हिअर आणि देअर म्हणजे इथे आणि तिथे. माझ्या मागे म्हणाल का? हिअर अँड देअर. Ranjana, where did you go after the race? We looked for you everywhere. त्या पाण्याच्या टाकीजवळ होते मी. I was so thirsty. I drank 5 glasses of water. Did you eat anything? I only ate a small chocolate. बरं, आता इथे सावलीत बसून डब्यातली पोळी भाजी खा. 400 मीटरची रेस आता सुरूच होईल. सुनील याच रेसमध्ये आहे ना? Yes, my brother Sunil is in the 400-meter race.
पडला सुनील पडला. ऐक दादा, त्याला ढकललं कोणीतरी. काय झालं? मला काहीच दिसत नाहीये. You know Sunil, my brother from class 9? He was running and someone pushed him and he fell down. पण माझा प्रश्न असा आहे, त्याला कोणीतरी ढकललं हे कशावरून? नक्कीच ढकललं. Someone pushed him. आपल्या शाळेला बक्षीस मिळू नये म्हणून कोणीतरी त्याला नक्कीच ढकललं. No, don't say that. Here is Sunil. Let's ask him. What happened, Sunil? काय रे झालं? लागलं का तुला? नाही, फारसं नाही. आय हॅव अ पेन इन माय लेग. पण फार नाही लागलं. सुनील दादा, तुला ढकललं नाही का मुलाने? नाहीतर तू जिंकला असतास ना. तसं असेल तर मी अधिकाऱ्यांकडे तक्रार करीन. हो, नाही, मी जिंकणार होतो पण. कम हिअर सुनील. टेल मी, व्हॉट हॅपन्ड देअर? हाऊ डिड यू फॉल डाऊन? आय वॉज कमिंग फर्स्ट, पण बाय मीच पडलो. काय रे पदुकल्या? आय एम सॉरी. अरे सॉरी काय? चूक होते कधी कधी, पण तू दुसऱ्या कोणावर खोटा आळ नाही ना घेतलास. दॅट्स गुड. बट आय लॉस्ट द रेस. ठीक आहे, कोणी जिंकतं कोणी हारतं. तू प्रामाणिकपणे प्रयत्न केलास ना, मग तुला अभिमान वाटला पाहिजे त्याचा. इन इंग्लिश दे से इट्स नॉट वेदर यू विन or lose. It's how you play the game. Look, there! They are starting the 800-meter race. Let's go. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. Ranjana drank some water before the race. She ate poli bhaji after the race. Here, म्हणजे इथे. there, म्हणजे तिथे. everywhere. म्हणजे सगळीकडे. Ranjana came here. Sunil went there. They looked for Abida everywhere. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगीन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय हं. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. तुम्ही जरी शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा मला तुमच्यासारखंच शाळेत सकाळी लवकर जायला खूप आवडायचं. जर मी सगळ्यात आधी शाळेत पोचले तर मला केवढा आनंद व्हायचा. आजच्या सरावात आपण आज कोण कोणाच्या आधी शाळेत आलं त्याबद्दल बोलूया. यू केम टू स्कूल बिफोर मी म्हणजे तू माझ्या आधी शाळेत आलास. यू केम टू स्कूल आफ्टर मी म्हणजे तू माझ्या नंतर शाळेत आलास. आपण अशीच वाक्य बोलायचा सराव करूया. आधी टीचर दोघांना उभं करतील. दोघजण तयार? आता तुम्ही ठरवा की तुम्हा दोघांपैकी आज शाळेत आधी कोण आलं आणि नंतर कोण आलं. ठरवलं? आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत म्हणायचं, आज तू माझ्या आधी शाळेत आलीस किंवा आलास. म्हण बघू.
यू केम टू स्कूल बिफोर मी असं एक मूल म्हणालं का? आता उभं असलेल्या दुसऱ्या मुलाने म्हणायचं, तू माझ्या नंतर शाळेत आलीस किंवा आलास. म्हण बघू. यू केम टू स्कूल आफ्टर मी असं म्हणालात का? व्हेरी गुड. आता दुसरी दोन मुलं. तयार? तुम्ही असंच करा. आज शाळेत कोण आधी आलं ते ठरवा आणि मग एकमेकाला इंग्रजीत सांगा. तू शाळेत माझ्या आधी आलास, तू शाळेत माझ्या नंतर आलास. चला बोला इंग्रजीत. व्हेरी गुड. आता टीचर दुसरी दोन मुलं निवडतील. पण आता त्यांना काही वेगळं बोलायचंय. तुम्ही ठरवा की दोघांपैकी आज शाळेत आधी कोण आलं. ठरवलं? आता तुम्ही दोघांनी स्वतःबद्दल सांगायचे. मी शाळेत तुझ्या आधी आले किंवा मी शाळेत तुझ्या नंतर आले असं इंग्रजीत सांगायचं. चला बोला बघू. I came to school before you. I came to school after you. असं म्हणालात का? व्हेरी गुड. आता आपण शब्दांचा सराव करणार आहोत. हिअर, देअर, एव्हरीवेअर हे 3 शब्द वापरून मी एक एक वाक्य म्हणीन. त्याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी एकत्र मराठीत सांगायचा आहे. पहिलं वाक्य आहे, रेखा सिट डाऊन हिअर. रेखा इथे बस. गुड. आता ह्याचा अर्थ मराठीत सांगा. अमित वॉज सिटिंग देअर. अमित तिथे बसला होता. शाबास. आता सगळे मिळून हे वाक्य मराठीत म्हणा. देअर वर फ्लावर्स एव्हरीवेअर. देअर वर फ्लावर्स एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे फुलं होती. व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. बिफोर, आफ्टर, हिअर, देअर, एव्हरीवेअर हे शब्द वापरून वाक्य तयार करण्याचा सराव करा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.